वेलकम टू श्री चौंडेश्वरी सायन्स अकॅडमी इचलकरंजी. विद्यार्थी मित्रो, आपण सेल द युनिट ऑफ लाईट लेक्चर नंबर 8 मध्ये पोहोचले आहोत. सेल द युनिट ऑफ लाईट. तर आजच्या लेक्चरमध्ये बघूया आपण फ्रेगमोप्लास्ट एक भाग येतो आपल्याकडं फ्रेगमोप्लास्ट. तर फ्रेगमोप्लास्ट म्हणजे काय आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर बघूया फ्रेगमोप्लास्ट. वी नो दॅट सेल वॉल इज अ प्रोडक्ट ऑफ सायटोप्लाझम. आपल्याला माहिती आहे की सेल वॉल हे सायटोप्लाझमचं प्रॉडक्ट आहे. म्हणजे काय की गोल्जी बॉडी, ER, इंडोप्लाझमिक रेटिक्युलम, मायक्रोट्युब्यूल हे सर्वजण सेल वॉल बनवण्यामध्ये मदत करतात असं म्हणूया आपण. गोल्जी बॉडी, ER, मायक्रोट्युब्यूल प्ले ग्रेट रोल इन द फॉर्मेशन ऑफ सेल वॉल. तर काय आलं बघा की ॲट द टाईम ऑफ सेल वॉल, ज्यावेळी सेल वॉल बनणार असत्या ॲट द टाईम ऑफ सेल वॉल, समजा या ठिकाणी एक मिनटं, तर काय आले बघा की ज्यावेळी एक प्लांट सेल डिवाइड होणार असत्या, समजा आपण काय घेतले की इथे एक प्लांट सेल काढवले, एक मोठी प्लांट सेल काढवल्या. या प्लांट सेलच्या सर्वात बाहेर आहे सेल वॉल. ही काय आहे सेल वॉल आहे. आणि याच्या आत तुम्हाला काय दिसणार लिव्हिंग जी आहे ती सेल मेम्ब्रेन. ही काय आहे सेल मेम्ब्रेन. आणि त्याच्यामध्ये होता हा न्यूक्लियस. समजा मी न्यूक्लियस याने काढतो. पण आता काय करायचं आहे की ही सेल वॉल आहे, ही कॉमन सेल वॉल आहे दोघांच्या मध्ये. आणि ह्यासाठी इथं काय केलं ते की इथून आणि इथून असं नॉर्थ येऊन काय केलं आता इथं असं बनवून ही दोन नवीन सेल बनली जातात. ह्यालाच म्हटलं सेल वॉल. ॲट द टाईम ऑफ सेल वॉल फॉर्मेशन गोल्जी बॉडी रिलीज वसायकल. वसायकल म्हणजे पाऊच, पिशवी, बॅग म्हणूया आपण. फिल म्हणजे भरणे विथ सेल वॉल मटेरियल. आता ह्या ठिकाणी काय करते की जी गोल्जी बॉडी आहे काही केमिकल आणून इथं भरत्या आणि यालाच म्हणतो आपण फ्रेगमोप्लास्ट. इथं जे केमिकल आणून दिले जाते किंवा सेल वॉलसाठी लागणारं मटेरियल जे कोण पाठवते गोल्जी बॉडी, ह्यालाच म्हणतोय आपण फ्रेगमोप्लास्ट. लक्षात सर? ठीक आहे. बघा समजा आपण या ठिकाणी बघितलं की सेल नंबर 1 काय केलं, सेल नंबर ही आहे सेल नंबर 1. सेल डिवाइड झाल्या, सेल डिवाइड झाल्या, सेकंड सेल 1 आल्या. आणि या दोघांच्या मध्ये यांच्या दोघांच्या मध्ये ही जी वॉल बनाल्या फ्रेगमोप्लास्ट आणि मायक्रोट्युब्यूल. फ्रेगमोप्लास्ट आणि मायक्रोट्युब्यूल इथे काय करायला सेल वॉलचं फॉर्मेशन करायला. आणि अशा प्रकारे या दोन वेगवेगळ्या सेल बनली जाते. ओके. तर बघितलं आपण. तर काय झालं ते प्लांटमध्ये जे काही सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं आहे ते सेल प्लेट मेथडने होते. प्लांटमध्ये सायटोप्लाझमचं जे डिव्हिजन होतं आहे ते काय होते सेल प्लेटनं बनले जाते. इन प्लांट सेल सायटोप्लाझम divided by cell plate method. हा कॉमन क्वेश्चन आहे. ओके. त्यानंतर असं म्हणूया इन ॲनिमल सेल, कट करतो मी, इन ॲनिमल सेल सायटोप्लाझम divided by cell furrow method. सेल फ्युरो मेथड. हे दोन्ही क्वेश्चन आहे सेल डिव्हिजनमधून येतात. काय त्यात हे दोन्ही क्वेश्चन तुम्हाला सेल डिव्हिजनमध्ये येणार आहेत. चला ठीक आहे, पुढे जाऊया आपण. तर काय दिलं बघा, these
जरा ब्रॉड करूया आपण. These vesicle are known as phlegmoplast. यालाच म्हटलं आपण फ्रेगमोप्लास्ट, विच अरेंज टू फॉर्म सेल प्लेट. प्लांटमध्ये सेल प्लेटमध्ये फ्रेगमोप्लास्ट प्रिकर्सर. प्रिकर्सर म्हणजे पूर्वज. एक शब्द वापरला प्रिकर्सर, पूर्वज. प्रिकर्सर ऑफ सेल प्लेट म्हणजे काय म्हटलं बघा की फ्रेगमोप्लास्टपासून सेल प्लेट बनल्या जात्या, विच अल्टिमेटली फॉर्म सेल वॉल. सेल प्लेटपासून सेल वॉल बनली जात्या. याचा अर्थ फ्रेगमोप्लास्ट प्रिकर्सर ऑफ सेल वॉल असं म्हटलं तर चालेल. हा MCQ आहे. लक्षात, फ्रेगमोप्लास्ट आर प्रिकर्सर ऑफ सेल प्लेट विच अल्टिमेटली फॉर्म सेल वॉल. फ्रेगमोप्लास्ट आर रिलेटेड विथ सायटोकायनेसिस. सायटोकायनेसिस म्हणजे डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. सायटोप्लाझम डिव्हिजन. सायटोप्लाझमचे जे डिव्हिजन आहे त्यालाच काय म्हटलं जातं की सायटोकायनेसिस. नेक्स्ट बघूया आपण टर्म फ्रेगमोप्लास्ट. फ्रेगमोप्लास्ट जी काही टर्म दिलेली आहे सायंटिस्टचं नाव काय आहे बघा, इरा. ओके. प्लॅन अँड प्लेस ऑफ सेल वॉल फॉर्मेशन डिटर्मिन बाय मायक्रोट्युब्यूल. कोणत्या जागी सेल वॉल बनवायचं आहे हे ठरवण्याचं काम कोण करत असेल तर मायक्रोट्युब्यूल. म्हणजे हा एक क्वेश्चन आहे. 1 2 3. तर काय दिसलं बघा की आमच्याकडे या ठिकाणी फ्रेगमोप्लास्ट दिसले. तर काय होलं, ज्यावेळी सेल 1 पासून 2 होणारे आहे तर काय दिसले बघा की ही सेल आहे, ही काय करणार इथून 2 बनणार आहे 2 पासून. तर इथं काय केलं ते फ्रेगमोप्लास्ट आणि मायक्रोट्युब्यूल इथं रोल पूर्ण करतात आणि त्यानंतर 2 मॅच्युअर सेल असं बनली जाते. इम्पॉर्टंट काही पॉईंट आहेत, पटपट लिहून घेऊया, वाचून काढूया आपण. IMP म्हणूया. ओके. IMP पॉईंट बघा पटपट. मिडल लॅमेला कॅन बी डिझॉल्व स्ट्रॉंग ॲसिड. मिडल लॅमेला ही जी आहे ती पेक्टिन काय कॅल्शियम पेक्टिसपासून बनलेली आहे. त्याचबरोबर स्ट्रॉंग ॲसिड जर आलं तरी मिडल लॅमेला डिझॉल्व होऊ शकतं. डिझॉल्व म्हणजे विरघळणे. लिग्निन प्रोव्हाइड हार्डनेस टू सेल वॉल. सेल वॉलला कठीणपणा देण्याचं काम कोण करतं आहे, लिग्निन. सेल कोट इन प्रोटोजोआ. प्रोटोजोआ म्हणजे अमिबा, सिंगल युनिसेल युकॅरियोटिक म्हणजे प्रोटोजोआ. याचं एक्झाम्पल आहे अमेबा, पॅरामोसियम आणि युग्लेना. ओके. काय म्हणतो, युग्लेना आपण म्हणतोय. आणि ह्यांची जी काही सेल कोट आहे ही पेलिकल म्हटलं आहे. आन्सर लिहून घ्या, पेलिकल. बऱ्याच वेळा क्वेश्चन आलेला आहे. ॲनिमल सेल हॅव सेल कोट. ॲनिमलमध्ये बाहेर सेल कोट किंवा ग्लायकोकॅलेक्स विच मेड अप ग्लायकोप्रोटीन ग्लायकोलिपिड. इथे शब्द आला आहे ग्लायको. ग्लायको मीन्स स्टार्च प्लस प्रोटीन ग्लायकोप्रोटीन, स्टार्च प्लस लिपिड ग्लायकोलिपिड. आता ह्याचा संबंध तुम्हाला सेल मेम्ब्रेन पाहताना आपण बघूया. सेल मेम्ब्रेन, प्लाझ्मा मेम्ब्रेनची स्टडी करताना आपण ग्लायकोप्रोटीन बघूया. टर्म ग्लायकोकॅलेक्स प्रपोज्ड बाय बिनिट. तर काय आलं बघा की तर काय आलं 19. तर काय दिलं बघा 1992 सम स्पेसिफिक मॉलिक्यूल वेअर डिस्कवर मीन्स शोधणे इन सेल वॉल विच इज नोन ॲज एक्सपान्सिन. या प्रोटीनला म्हटलं होतं एक्सपान्सिन प्रोटीन विच कन्सर्न विथ ग्रोथ ऑफ सेल वॉल. तुम्ही म्हणा आम्हाला प्रश्न कसा आम्हाला विचारला जाईल की सेल वॉलची जी ग्रोथ आहे त्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं प्रोटीनची गरज पडते आणि त्याला म्हणतोय एक्सपान्सिन. तुम्हाला माहिती आहे की सेल वॉलमध्ये काय आहे की प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी 3 लेअर आहेत. बरोबर आहे.
तर यामध्ये सेल वॉलची ग्रोथ होण्यासाठी एक्सपान्सिन प्रोटीनची गरज आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट घेऊया आपण. हे पटपट काय करूया आपण, रीड करून टाकूया आपण. ओके, डिपॉझिशन ऑफ लिग्निन. डिपॉझिशन म्हणजे जमा होणे. काय म्हणूया आपण, जमा होणे. जर लिग्निन जमा होत असेल तर लिग्निफिकेशन. डिपॉझिशन सुबेरिन, सेल वॉलमध्ये सुबेरिन जमा झालं, सुबेरायझेशन. डिपॉझिशन क्युटिन, क्युटिनायझेशन. डिपॉझिशन मिनरल अँड सॉल्ट, सॉल्टमध्ये मिनरलायझेशन. स्टेनिंग, स्टेनिंग म्हणजे रंगणे, तुझ्या आता जीव रंगला. स्टेनिंग काय आहे, स्टेनिंग ऑफ सेल्युलोज. काय म्हटलं आहे बघा की क्लोरो, झिंक, आयोडीन सोल्युशन, शुल्ध सोल्युशन म्हटलं जाते. स्टेनिंग पेक्टिन, पेक्टिनला कलर करायचं स्टेन, काय म्हणायचं आहे, रुथेडियम रेड. स्टेनिंग लिग्निन तर सॅफ्रिन. स्टेनिंग क्युटिन, क्युटिनला स्टेन करायचं असेल तर सुडन, थर्ड स्टेन. आणि लास्ट आहे स्टेनिंग ऑफ पेप्टिडोग्लायकोन. पेप्टिडोग्लायकोनसाठी काय करतोय आपण, क्रिस्टल व्हायलेट आयोडीन. मला सांगा पेप्टिडोग्लायकोन कोणत्या सेलमध्ये पाहायला मिळत्या, सांगा. ऑप्शन आहे तुम्हाला बॅक्टेरिया आणि ऑप्शन आहे ॲनिमल. बरोबर आहे. चला अकॉर्डिंग टू काय सांगितलं बघा, अकॉर्डिंग टू कोहे द ग्रोथ ऑफ सेल वॉल रेग्युलेटेड बाय ऑक्झिन प्लांट हार्मोन. प्लांटमध्ये 5 हार्मोन आहेत. किती आहेत, 5 हार्मोन आहेत. प्लांट फिजिओलॉजीमध्ये जर जाचाल तर ऑक्झिन, गिब्बरलिन, सायटोकायनिन, ॲबॅसिसिक ॲसिड. तर ह्यातला जो ऑक्झिन हार्मोन आहे याचा संबंध आम्हाला सेल वॉलच्या ग्रोथ बरोबर येतोय. हा प्रश्न थोडासा बाहेरून येतोय बघा. आउटर मोस्ट बाउंड्री ऑफ सेल इज द आउटसाइड प्रोटोप्लाझम बोथ ॲनिमल अँड प्लांट इज डिस्क्राइब ॲज एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स. ही आउटर मोस्ट बाउंड्री सेलची बाहेरची बाउंड्री विच आउटसाईड आहे प्रोटोप्लाझमच्या बाहेर. तर प्रोटोप्लाझमच्या बाहेर तुम्हाला ॲनिमल असू दे किंवा प्लांट असू दे तर तुम्हाला काय दिसणार बघा की ECM एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स. प्लांटमध्ये लिहूया सेल वॉल अँड मिडल लॅमेला. आणि ॲनिमलमध्ये सेल कोट, ग्लायकोकेलेक्स, सेल कोट किंवा ग्लायकोकेलेक्स. ओके, छान दिसतंय. तर काय दिसलं बघा की फ्युरिक, आता अनेक क्वेश्चन येतोय बघा. फ्युरिक ॲसिड एक शब्द येईल तुम्हाला, फ्युरिक ॲसिड. तर हा जो क्वेश्चन जो आहे तुम्हाला येणार कुठून माहिती आहे तुम्हाला, सर आम्हाला हा क्वेश्चन येणार आहे प्लांट फिजिओलॉजीमध्ये ॲनाटॉमी. काय म्हटलं, ॲनाटॉमी, प्लांट मॉर्फोलॉजी, प्लांट ॲनाटॉमी मॉर्फोलॉजीचा क्वेश्चन आहे. फ्युरिक ॲसिड प्रेझेंट इन सेल वॉल ऑफ मोनोकॉट प्लांट. मोनोकॉटच्या प्लांटमध्ये फ्युरिक ॲसिड आहे. इट इज ॲबसेंट इन सेल वॉल ऑफ डायकॉट. तुम्ही म्हणणार सर आम्हाला मोनोकॉट आणि डायकॉटच समजत नाही. तर बघा की अँजिओस्पर्म म्हणजे फ्लावरिंग प्लांट, ज्या प्लांटला फ्लावर येतं आहे त्यांना फ्लावरिंग प्लांट म्हटलं. अँजिओस्पर्म प्लांट आहेत. अँजिओस्पर्म प्लांट 2 प्रकारचे आहेत, एकदल आणि द्विदल. काय म्हटलं, द्विदल. जर तुम्ही गहू किंवा ज्वारी घेतला तर एकदल आहे, त्याचे 2 भाग करू शकत नाही. पण ग्राउंडनट, शेंगदाणे किंवा गार्डन पी याचे 2 भाग करू शकते. बरोबर आहे की नाही, की एकदल द्विदल. तर या ठिकाणी अँजिओस्पर्ममध्ये 2 भाग पाहायला मिळतात तुम्हाला, मोनोकॉट आणि डायकॉट. आणि मोनोकॉटमध्ये फ्युरिक ॲसिड प्रेझेंट आहे सेल वॉलमध्ये. हे आपण आत्ताच पॉईंट आपण इथं अंडरलाईन करून घेऊया. आउटर मोस्ट लेअर ऑफ प्लांट सेल वॉल, बघा सेल वॉलचं बाहेर सांगायला
जो प्लांटची सेल वॉल आहे तिची आउटर सेल वॉलची, प्लांटची सेल वॉल म्हटलं असेल तर प्रायमरी वॉल. आता काय आउटर मोस्ट लेअर ऑफ प्लांट सेल म्हटले, तिथे म्हटलं प्लांट सेल, सेल वॉल नाही आहे प्लांट सेल. ही प्लांट सेल काढला असेल, समजा मी इथं एक प्लांट सेल काढली, तर काय केलं, समजा इथं प्लांट सेल काढली, तर सर्वात बाहेर काय दिसणार आहे, ही सेल वॉल आहे, बरोबर आहे, ही सेल वॉल दिसायला. प्लांट सेलमध्ये मैजामध्ये काय होणार, ही दुसऱ्या सेल वॉलमध्ये मिडल लेमेला, ह्या दोघांच्या मध्ये काय असणार आहे, मिडल लेमेला. सिमेंटिंग लेअर म्हटलं आपण, ओके. त्यानंतर आहे मिडल लेमेला इज अ पार्ट ऑफ सेल वॉल, अल्टिमेटली सेल वॉलचा भाग आहे असं म्हटलं जातं आहे. नेक्स्ट घ्या, हाऊ अ स्टडी, सेलची स्टडी कशी करायची. आम्हाला एक प्रश्न पडतोय की सेलची स्टडी कशी करायची आहे. सायटो मीन्स सांगा बघा, सायटोचा अर्थ सेल, सायटो मीन्स सेल. सायटोकेमिस्ट्री कंपॅरिझन टू सेट ऑफ प्रोसिजर इन विच डिफरंट स्टेन मीन्स कलर, रंगणे, कलर करणे, आर यूज्ड टू लोकलाइज द स्पेसिफिक बायोलॉजिकल मॉलिक्युल्स. लोकलाइज्ड स्पेसिफिक बायोलॉजिकल मॉलिक्युल्स काय दिले बघा, इन सेल, सेलच्या आत, म्हणजे काय म्हटलं बघा, सेलच्या जे काही मॉलिक्युल्स आम्हाला पाहायला मिळतात, काय केलं, सेलच्या जे काही मॉलिक्युल्स पाहायचं असेल तर काय करणार आपण की सायटोकेमिकल प्रोसिजर अप्लाय टू बोथ. यावेळी लाईट अँड इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप लेवल, लाईट आणि इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप लेवलचा आपण वापर करणार. सायटोकेमिकल डिटर्मिनेशन स्पेसिफिक क्रोमोजेनिक एजंट, क्रोमा मीन्स कलर, क्रोमा लिहूया आपण, कलर, क्रोमा, बरोबर आहे. तर काय आले, जेनिक म्हणजे देणारा, कलर देणारा एजंट. सेलच्या जे काही कंपोनंट आहे जर तुम्हाला ओळखायचं असेल तर काय होणार बघा, सायटोप्लाझमचा इंडेक्स आणि सेल ऑर्गनचा इंडेक्स सेम असल्यामुळं मायटोकॉन्ड्रियामध्ये जर बघितला तर तुम्हाला सायटोप्लाझममध्ये मायटोकॉन्ड्रिया दिसणार नाही, कारण सायटोप्लाझम आणि मायटोकॉन्ड्रियाचा इंडेक्स सेम असल्यामुळं तुम्हाला ओळखायचं असेल तर त्या मायटोकॉन्ड्रियाला तुम्हाला स्टेन करावं लागेल. काय करावं लागेल, स्टेन करावं लागणार, मगच तुम्ही ओळखू शकणार, बरोबर आहे की नाही, होय म्हणा. चला ठीक आहे. दुसरा पॉईंट आहे बघा की आता फक्त वाचायचं आणि पुढं जायचं. आपण पुढं काय करायचं आहे, हे वाचायचं आणि पुढं जायचं आहे. काय दिसते बघा, आपण डिटेक्शन म्हणजे शोध घेणे. प्रोटीन पाहायचं आहे तर मिलियन्स रिएजंट. डिटेक्शन ऑफ पॉलीसॅक्राइड, पॉली मीन्स मेनी, सॅक्राइड म्हणजे शुगर, यासाठी सिप रिएजंट. डिटेक्शन ऑफ लिपिडला शोधायचं आहे, सुडन ब्लॅक बी. डिटेक्शन DNA, आम्हाला काय सेलमधून DNA कुठं आहे हे पाहायचं असेल तर काय ना, फ्युजन रिॲक्टन, बेसिक फ्युजन, हा IMP आहे, हा IMP आहे. समजा आम्हाला डिटेक्शन DNA आणि RNA दोघांना पण पाहायचं असेल तर ॲक्रिडिन स्टेन वापरणार, त्यामुळे DNA ग्रीन दिसणार आणि RNA पिंक दिसणार, ओके. बघा तर काय दिलं बघा की लिग्निनला करायचं असेल तर फ्लोरोग्लुकोनिक प्लस HCl. लिग्निन जर बघायचं असेल तर फ्लोरोग्लुनिकल अँड लिग्निन, HCl झालं तर आपण लिग्निनला पाहू शकतोय. त्यानंतर बघा स्टेन कुठला आहे, ॲसिटिकमध्ये आहे, ॲसिडिक फ्युजन, इकोसिन, जेनस ग्रीन, मिथाईल ब्ल्यू. त्यानंतर बेसिक स्टेनमध्ये आहे क्रिस्टल व्हायलेट, सॅप्रिन, बेसिक फ्युजन, ॲक्रोकार्मिन आणि हेमॅटोझायनिन. ही तिन्ही जे आहेत हे DNA साठी पाहिजे. कुठले, बेसिक फ्युजन, ॲक्रोकार्मिन आणि हेमॅटोझायनिन, ओके.
चला ठीक आहे, पुढे बघूया आपण. त्यानंतर आहे काही कलर अजून जरा बघा आपल्याला. तर दिले एनिलिन ब्ल्यू, कॉटन ब्ल्यू फंजाईसाठी, ॲक्रोकार्मिन न्यूक्लियस क्रोमोझोमसाठी, क्रिस्टल व्हायलेट IMP स्टार केलं. क्रिस्टल व्हायलेट बॅक्टेरिया ग्राम पॉझिटिव्ह ग्राम निगेटिव्ह. माहिती आहे तुम्हाला की ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियामध्ये पेप्टिड ग्लायकोनची मात्रा जास्त आहे, निगेटिव्हमध्ये नाही आहे. त्यानंतर एसिन सायटोप्लाझम आणि सेल्युलोज. DNA साठी काही आहे बेसिक फ्युजन. मायटोकॉन्ड्रियासाठी जिनस ग्रीन. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट दिले बघा तुम्हाला, मिथाइल ब्ल्यू न्यूक्लिक पेक्टिन, सॅफरिन लिग्निफाईड टिश्यू, आयोडीन सोल्युशन स्टार्च, सुल्ज सोल्युशन लिग्निन क्युटिन, सुबेरिन सेल्युलोज स्टार्च, मेलॅचिटिन ग्रीन सेल वॉल आणि इंडोडर्मिस झायलम. अर्ज बी आणि पॅरोन वाय RNA साठी आणि हेमॅटोझायलॉन न्यूक्लियससाठी आपण स्टार करूया. आपण हे सगळं तुम्हाला काय करायचं आहे, वहीत लिहून घ्यायचं आहे, जे NCERT कव्हर करत नाही आहे. सर ठीक आहे. आता तुम्हाला ह्यो जो पॉईंट आहे जर बघितला तर काय होते की रीड करून बघूया आपण पाहिजे तर. Vital stain are those stain which are used to stain structure in living cell without alternative function. काय होते, ज्यावेळी आपण सेल ऑर्गनसला कलर करतोय, स्टेन करतोय, तर त्यांच्या फंक्शनमध्ये काही बदल होतात आणि हे व्हायला नको म्हणून आपण काय करतोय, व्हायटल स्टेन वापरतोय. जर तुम्ही बघा की जिनस ग्रीन आम्ही मायटोकॉन्ड्रियासाठी वापरला, बरोबर आहे. त्याचबरोबर आपण या ठिकाणी फ्युजन रिॲक्शन काय होईल DNA साठी वापरला. तर हा प्रश्न आहे बघा, फ्युजन रिॲक्शन स्पेसिफिक फॉर DNA अँड डेव्हलप बाय सायंटिस्टचं नाव दिले फ्युजन अँड रोशनबॅग स्टार करूया IMP. फ्युजन युज्ड टू रिॲक्ट CHO कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन अँड काय होते डिऑक्सी रायबो पेंटो शुगर. बघा DNAची जी शुगर आहे ती पेंटो शुगर आहे. DNA इज अ पॉलिमर ऑफ डिऑक्सी रायबो पेंटो शुगर. आता ॲक्च्युली डिऑक्सी रायबो न्यूक्लियोटाईड म्हणायचं आहे, पण इथं पेंटो शुगरला मी आपण सांगितले. सम काय दिले बघा, सम सेल कंपोनंट शो कलर अदर दॅन ओरिजिनल कलर विथ सेम स्टेन. ज्यावेळी आपण स्टेनिंग केल्यानंतर की त्या स्टेन केल्यानंतर त्या सेलचं कंपोनंट त्याच्या मूळ कलरपेक्षा वेगळे दिसायला लागतात. जे मूळ कलर आहे त्याच्यापेक्षा वेगळे दिसत असतात आणि या फिनॉमिनेला मेटाक्रोमॅसिया शब्द वापरला जाते, मेटाक्रोमेशिया. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सेल फ्रॅक्शन. आपल्याला काय करायचं आहे बघा की सेल फ्रॅक्शन भाग बघायचा आहे. सेल फ्रॅक्शन म्हणजे काय, जो ऑलरेडी आपण एकदा पूर्ण केलेला आहे. इट इज अ मेथड काय दिलं बघा, इट इज अ मेथड बाय विच सेल टिश्यू इज डिस्ट्रप्टेड. म्हणजे काय करायचं आहे, डिस्ट्रप्टेड टू सेपरेट व्हेरियस सेल कंपोनंट. समजा हे सेल आहे, ह्या सेलला काय करायचं, तोडायचं असं, ह्याला म्हणतो आपण डिस्ट्रप्टिव्ह. आणि त्यातलं कंपोनंटला काय करायचं, वेगळं वेगळं करायचं. सेल फ्रॅक्शन मेथड इन्व्हॉल्व, यामध्ये प्रोसेस कुठला आहे, होमोजिनायझेशन, अल्ट्रा सेंट्रिफिकेशन, बायोकेमिकल ॲनालिसिस म्हणजे निरीक्षण. बघा हे आपण एकदा बघितलेलं आहोत. काय केले आपण, हे एकदा पाहिलेलं आहोत. काय केलं की आम्ही टिश्यू घेतलं, लिव्हिंग काय घेतलं आम्ही, टिश्यू घेतलं. ह्यामध्ये टिश्यू आहेत, ह्याला काय केलं आम्ही, होमोजेशन केलं म्हणजे ग्राइंडिंग केलं, बारीक केलं म्हणून आपण. आणि जे काही केमिकल तयार झालं त्याला म्हटलं होमोजिनेट. आणि हे होमोजिनेट
काय केलं, सेंट्रिफ्युगल फोर्समध्ये घेतलं याला. आणि त्यानंतर काय होणार की ज्या मॉलिक्युलरचा जे काही मॉलिक्युलर वेट जास्त असेल तर ते बॉटम तळाशी जाणार आणि जे लाईट आहेत ते वर राहणार. अशा प्रकारे सेंट्रिफ्युगल आपण पाहायला मिळणार. आणि ह्यासाठी बघा, होमोजिनेशन इज अ डिस्ट्रप्टिव्ह सेल बाय द अप्लाइड प्रेशर टू रिलीज सबसेल्युलर कंपोनंट इन देअर स्टेट. आता ह्यासाठी काय केलं जाते बघा, usually 0.5 milli sucrose solution used in which the released cells component do not change property. की ज्यावेळी होमोजिनेशन केल्यानंतर जे कंपोनंट बाहेर पडतात त्यांचं गुणधर्म प्रॉपर्टी बदलायला नको म्हणून आम्ही काय करतोय, सुक्रोज सोल्युशन हे विचारलं आहे बघा. 0.25 सुक्रोज सोल्युशनचा विचारलं जाते. हे एकदम हार्ड क्वेश्चन आहेत, एकदम हार्ड क्वेश्चन आहेत. समजा पहिला जे काही एम्स वगैरे असायच्या, एम्स जिम्पर, ह्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. आपल्या नजरेतनं घेऊन गेलं तर बरं होईल. दिस सोल्युशन कंटेन होमोजिनियस सेल इज कॉल्ड होमोजिनेट. सुक्रोज सोल्युशन प्रिव्हेंट क्लम्प. क्लम्प होणे, क्लम्प म्हणजे गुत्ता. समजा या ठिकाणी गुत्ता माहीत असेल बघा, एक मध्ये समजा हे असं गुडक, याला काय म्हणतो आपण, क्लम्पिंग. हे काय करते, क्लम्पिंगला थांबवते. तर आपण या ठिकाणी अल्ट्रा सेंट्रिफ्युगलमध्ये बैठलंय. अल्ट्रा सेंट्रिफिकेशन काय दिसतंय बघा, तर काय दिसलं बघा, द होमोजिनेट प्लेस ट्यूब, होमोजिनेट जी आहे मिक्सर करून मिळालं ते ट्यूबमध्ये ठेवलं. दॅन सब्जेक्ट टू डिफरंट सेंट्रिफ्युगल फोर्स लावला. मशीन इज कॉल्ड अल्ट्रा सेंट्रिफ्युगल. लार्जर पार्टिकल सेटल डाऊन ॲट लो स्पीडमध्ये, लायटर पार्टिकल सेटल ॲट हाय स्पीड. बरोबर आहे. तर त्यानंतर इथे एक प्रश्न दिला आहे बघा, न्यूक्लियससाठी, न्यूक्लियर फ्रॅक्शन म्हणजे तुकडे, फ्रॅक्शनचा अर्थ काय, तुकडे. तर तुम्ही न्यूक्लियससाठी 800 RPM काय होणार, राऊंड पर मिनिट. इथं काय वापरलं बघा, राऊंड पर मिनिट, याला म्हटलं आपण RPM. त्यानंतर मायटोकॉन्ड्रिया फ्रॅक्शनसाठी काय केलं बघा आपण, 12,000 RPM. आणि त्यानंतर मायक्रोझोमल फ्रॅक्शनसाठी 50,000. मायक्रोझोमल फ्रॅक्शन जे आहे हे काय आहेत, रफ इंडो प्लाझ्मिक रेटिक्युलम यांचं फ्रॅक्शन आहे. काय याचं काय आहे, फ्रॅक्शन आहे, रफ इंडो प्लाझ्मिक रेटिक्युलम. तर आपण काय करतोय बघा, अल्ट्रा सेंट्रिफिकेशन करतोय आणि मॉलिक्यूल काय होतात बघा, कसे सेटल होतात एकमेकाला. यामध्ये जर बघा ही सप्लिमेंट प्रमाणे काय करतात, हे सेटल होतात आणि आपण बाजूला करू शकतोय. साईज अँड रँक काय दिलं बघा, साईज अँड रँक. साईज रँक ऑफ द सेल ऑर्गनस इन प्लांट. न्यूक्लियस पहिला येणार, हेवी आहे. क्लोरोप्लास्ट 2 नंबरवर राहणार, मायटोकॉन्ड्रिया. त्यानंतर स्मॉलेस्ट सेल ऑर्गनस रायबोझोम आहे, पण याला मेम्ब्रेन नाही आहे. स्मॉलेस्ट सेल मेम्ब्रेन जे सेल ऑर्गनस आहे ज्याला स्वतःची मेम्ब्रेन आहे तो लायझोझोम. बरोबर आहे. मला सांगा की क्लोरोप्लास्टचा जो DNA ह्याला काय म्हटलं जातं आणि मायटोकॉन्ड्रियाच्या DNAला काय म्हटलं जातं. आणि ह्या तीनमध्ये न्यूक्लियस, क्लोरोप्लास्ट आणि मायटोकॉन्ड्रिया या तिघांच्या मध्ये ॲटोनॉमस कोण आहे सांगा, ॲटोनॉमस सेल ऑर्गनस सांगा. त्यानंतर प्रश्न आला बघा, व्हॅल्यू
काय दिले बघा की व्हॅल्यू ऑफ सेडिमेंटेशन कोएफिशिएंट कॅन बी कॅल्क्युलेटेड. काय केलं ते बघा, लार्जर व्हॅल्यू एस सेडिमेंटी कोएफिशिएंट फास्टर सेडिमेंटेशन रेट करस्पॉन्डिंग टू लार्जर मॉलिक्यूल वेट. तर काय दिले बघा की आपण या ठिकाणी बघा, चला ठीक आहे, ही तर आपल्याकडे नाही आहे की आपण 70S रायबोझोम भेटलं प्रोकॅरियोटमध्ये. 70S रायबोझोम 50 + 30 सब युनिट होतं आणि 80 जो एस रायबोझोम होता 60 + 40 होता. ही जे एस जे कॉप्शंट लिहिले सेडिमेंटरी कॉप्शंट वाटलं ते. नेक्स्ट घ्या. तर तुम्हाला अचानक काहीतरी वेगळं दिसाले. काय दिसाले बघा की या ठिकाणी काही कलर आहेत, कलर दिसाले तुम्हाला. काय करायचं आहे की आमच्याकडे इथं कलर घराचं इथं कलर काम करायचं होतं. काय करायचं आहे, कलर काम करायचं आहे. तर काय हे आमच्याकडे घर आहे आणि याला कलर करण्यासाठी आम्ही काय केलं, मार्केटमधून पेंट आणला, पेंट रंग आणला. हां, परंतु काय झालं, एक छोटंसं बाळ एक छोट्यानं काय केलं, हे सगळं जे आहे रेड कलर ह्यात ओतला. एक समजा माझ्याकडे काय एक ड्रम आहे, याच्यामुळे काय बकेट आहे, ह्या बकेट आहे, ह्या बकेटमध्ये काय केलं, पहिल्यांदा रेड कलर ओतला सगळा. त्यानंतर काय केलं की ग्रीन कलर यातले ओतला. त्यानंतर काय केलं, ब्ल्यू कलर सगळा ओतला यामध्ये. आता काय झालं बघा, जो कलर जो बनला तो ब्लॅक बनला आणि आता हा काही कामाचा नाही आहे. आता आम्हाला काय करायचं आहे की हा जो कलर आहे मिक्सर आहे, रेड ग्रीन आणि ब्ल्यू. आम्हाला पूर्वतीप्रमाणे पूर्वी जसा रेड ग्रीन वेगवेगळा होता, रेड ग्रीन ब्ल्यू, तसं जर मिळवायचं आहे तर आम्हाला काय करायला पाहिजे, एक मेथड वापरायला पाहिजे. ही कोणती मेथड आहे ती आपण काय करूया आता बघूया. बघा, क्रोमॅटोग्राफी काय म्हटलं होतं आपण, क्रोमॅटोग्राफी. तर क्रोमॅटोग्राफीमध्ये काय केलं बघा, डिटेल बघूया आपण. क्रोमॅटोग्राफी इट वॉज रशियन बॉटनिस्ट मिकेल स्वीट हू इन्व्हेस्टेड, शोध लावला क्रोमॅटोग्राफी टेक्निक इन 19 ड्युरिंग रिसर्च ऑफ क्लोरोफिल. ही फर्स्ट टर्म युज्ड क्रोमॅटोग्राफी. पहिला क्वेश्चन आला, क्रोमॅटोग्राफीची डिस्कवरी कोण केली, हा क्वेश्चन आहे. त्यानंतर आपण बघूया 1952 जॉन पार्टर मार्टिन रिचर्ड सिंग वेअर अवॉर्ड केमिस्ट्री नोबेल प्राइज इन्व्हेस्टेशन ऑफ पार्टिटेशन म्हणजे वेगवेगळे ठेवणे क्रोमॅटोग्राफी. आपला मगाचा प्रश्न राहिलाच आहे, ते आपण 2 मिनिटांनी बघूया. क्रोमॅटोग्राफी इज अ मगाशी आपण रेड ब्ल्यू आणि ग्रीन हे जे 3 कलर मिक्स केलं होतं, ही काय आहे, फिजिकल प्रोसेस आहे, भौतिक क्रिया होती, केमिकल प्रोसेस नव्हती. काय होणार, क्रोमॅटोग्राफी इज फिजिकल सेपरेशन. आता आपण काय करू शकतोय की हे जे कंटेंट म्हणून जो ब्लॅक बनला होता ह्याला आपण ह्यातनं काय करू शकतोय, क्रोमॅटोग्राफीचा वापर करून परत आपण रेड ब्ल्यू आणि ग्रीन रंग मिळवू शकतो. कसं काय चेक करूया आपण. इट इन्व्हॉल्व पासिंग मिक्सर, जो मिक्सर मिळाला, विच कंटेन ॲनालिटिक थ्रो स्टेशनरी फेज. स्टेशनरी म्हणजे स्थिर. जसं घरी पाणी भरल्यानंतर तुरटी गोल अशी फिरवली जात्या आणि पाणी निवळले जाते आणि त्यातला जो गाळ आहे पाण्याचा जो तळाशी बसला जातो, तशा प्रकारे काय केलं, जे आम्हाला मिक्सर मिळालं होतं ब्लॅक कलरचं ते काय केलं आपण, स्टेशनरी स्थिर केलं. आणि त्यानंतर काय केलं बघा, विच सेपरेट काय केलं बघा आपण, विच सेपरेट इट फ्रॉम मॉलिक्यूल. मिक्सर अलाउ द आयसोलेटेड. काय झालं असेल बघा, 1 मिनिट. समजा आपण या ठिकाणी कलर घेतला, 1 मिनिट इथं बघा ॲनिमेशन दिसते का बघा.
आता याचा कलर जरा वेगळा आहे. तुमच्याकडे जे मिळालं होतं, तुमच्याकडे काय होतं बघा की रेड होतं, त्यानंतर ब्ल्यू होतं आणि त्यानंतर ग्रीन होतं आणि सर्व मिळून केमिकल बनलं होतं. हे सगळ्यांचं मिळून ब्लॅक बनलं होतं. हां, तर काय केलं आपण की ह्यामध्ये जे रेड जे असणार आहे, ह्या रेडचा समजा आपण या ठिकाणी घेतला आपण की जो रेड आहे हे जे पार्टिकल, हे पार्टिकल आहेत, हे जे वेट वेगळा असणार, ब्ल्यू पार्टिकलचा वेट वेगळा असणार आणि ग्रीन पार्टिकल जो हेवी असेल, समजा रेड हेवी असेल तर पहिल्यांदा इथं काय येणार, रेड येणार, त्याला आपण बाहेर काढू शकतोय. 2 नंबरला ब्ल्यू आला, ब्ल्यूला बाजूला काढू शकतोय. 3 नंबरला ग्रीन आला. अशा प्रकारे या सर्वांना आपण बाजूला काढू शकतोय. बघा, बघा 1 मिनटं. तर चला ठीक आहे, दिसलं, परत चाललेलं. तर असं बघा क्रोमॅटोग्राफी हे जे तुम्हाला मिळालं ना, बघा की इथं काय दिलं बघा की जे डिफरंट कलर आहेत आणि ह्यामध्ये सोल्युशन टाकल्यानंतर आपल्या आपल्या वेटप्रमाणे याने बाजूला येणार. पहिल्या इथं काय दिसाले की तुम्हाला इथं बघा यू बाहेर आला आहे, यू बाहेर घेतला. 2 नंबरला ऑरेंज आहे, 3 नंबरला ब्ल्यू आहे, व्हायलेट आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आपण हे परत बाजूला काढू शकतो. याला म्हणतोय क्रोमॅटोग्राफी. काय म्हटलं, क्रोमॅटोग्राफी. नेक्स्ट घेऊ आपण तर या प्रकारे आपण काय करतोय, क्रोमॅटोग्राफीचा यूज करतोय. तर ठीक आहे, आधी बघा क्रोमॅटोग्राफीचं बघलं आपण. Chromatography is a physical separation mixer into individual component. It involves passing a mixer which contain analytic through stationary phase which separate into form a molecule in mixer and allow to be isolated, म्हणजे वेगवेगळे करणे. हे काय करा, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या आणि लिहून काढा. त्यानंतर आहे बघा नेक्स्ट जो भाग आहे त्याचं नाव आपलं मायक्रो स्पेक्ट्रोफोटोमेट्री. मेट्रीचा अर्थ काउंट करणे, काय म्हणा आपण काउंट, मोजणे, काउंट करणे. फोटो लाईट, मायक्रो स्मॉल, इज यूज्ड टू डिटर्मिन क्वांटिटी डिटर्मिनेशन केमिकल प्रेझेंट इन ट्रेस अमाऊंट. अति कमी, ट्रेस अमाऊंट म्हणजे अति कमी, नुसतं कमी नाही, अति कमी, एकदम कमी जे काही मॉलिक्यूल आहेत, केमिकल आहेत, हे जर तुम्हाला ओळखायचं असेल तर आम्ही काय करतोय, मायक्रोस्पेक्ट्रोफोटोमेट्रीचा वापर करतोय. इज बेस्ड ऑन एव्हरी कंपाऊंड ॲब्सॉर्ब ओनली स्पेसिफिक वेवलेंथ लाईट. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक कंपाऊंड जो आहे एक ठराविक वेवलेंथची लाईट काय करतोय, तो ॲब्सॉर्ब करत असतोय. काय करतोय असतोय की ठराविक वेवलेंथची लाईट तो या ठिकाणी ॲब्सॉर्ब करत असतोय. किंवा तुम्हाला माहीत असेल की आपण असं म्हटलं जाते 400 to 700 नॅनोमीटर ह्या वेवलेंथला विजेबल लाईट म्हणतोय आपण. काय म्हणतोय आपण, विजेबल लाईट म्हणतोय. आणि जर तुम्ही क्लोरोफिल बघितलं असेल तर क्लोरोफिल या ठिकाणी 680 आणि 700 या वेवलेंथ स्पेक्ट्रममधली लाईट ॲब्सॉर्ब करते. कोण, क्लोरोफिल पिगमेंट. म्हणजे प्रत्येक पिगमेंट जो आहे एक ठराविक वेवलेंथची लाईट काय करतोय, तो ॲब्सॉर्ब करतोय. आणि याच्यावरनं जो कमी एकदम ट्रेस मॉलिक्यूल आहे, कमी अमाऊंटमध्ये जे केमिकल आहे त्यांना शोधण्यासाठी आम्हाला मदत होते. का, तो कोणत्या वेवलेंथमध्ये लाईट आपण ॲब्सॉर्ब करते आपण शोधू शकतोय. इट इज बेस्ड ऑन प्रिन्सिपल दॅट एव्हरी कंपाऊंड ॲब्सॉर्ब ओनली स्पेसिफिक, म्हणजे विशिष्ट स्पेसिफिक वेवलेंथ ऑफ लाईट. इंटेन्सिटी द ॲब्सॉर्प्शन गिव
क्वांटिटेटिव्ह मेजरमेंट अँड ऑफ द बायोमॉलिक्यूल. बघूया आपण काय आहे. आणि लास्ट आहे पुढचा एक पॉईंट बघूया आपण. बहुतेक संपत आलं. चला ठीक आहे, लास्ट एक स्लाईड आहेत. तर एक पॉईंट दिला आहे बघा. दिले आपल्याला काय दिले, द स्पेक्ट्रोफोटोमीटर. फोटो म्हणजे लाईट. अ मशीन दॅट सेंड लाईट. ह्या मशीनमध्ये काय येणार, लाईट सेंड केली थ्रो काय, अ मशीन दॅट सेंड लाईट थ्रो पेगमेंट. पेगमेंटकडं लाईट सोडली. मेजर फ्रॅक्शन ऑफ लाईट ट्रान्समिटेड. जे लाईट आहे जी ट्रान्समिटेड झाल्यानंतर त्याचे फ्रॅक्शन आहेत. ईच वेवलेंथ. बघा एक इमेज आहे आपल्याकडं, बहुतेक नाही काय, बरं ठीक आहे, हां आहे बघा. काय करतोय बघा आपण ह्यामध्ये काय कराले की स्पेक्ट्रोफोटोमीटर. ह्यामध्ये काय केलं, लाईट सोर्स आहे, बल्ब आहे आमच्याकडं. किंवा आमच्याकडे काय की प्रिझम वाटले, मोनोक्रोमॅटर आहे, प्रिझम वापरला. लाईटमुळे काय होणार तुम्हाला, रेनबो बिग बर्ड मिळाले. आणि आमच्याकडं की हा जो पेगमेंट आहे, सॅम्पल आहे, सॅम्पल सोल्युशन, तर जे येलो कलरच काय कलर ट्रान्समिटेड होते. म्हणजे आपण काय करू शकतो, कोणती लाईट आरपार होऊ शकत्या याच्यावरून आम्ही तो मॉलिक्यूलला ओळखू शकतो किंवा डिटेक्ट करू शकतो. डिटेक्ट फोटो सेल. ओके. लास्ट आहे बघा की DNA. हा प्रश्न आला होता. DNA ॲब्सॉर्ब 260 नॅनोमीटर वेवलेंथ अल्ट्रा व्हायलेट. UV म्हणजे अल्ट्रा व्हायलेट. तुम्हाला बघा 6 क्लासमध्येच होतं बघा, तुम्हाला म्हटलं जातं आहे की अल्ट्रा व्हायलेट रेज कमिंग फ्रॉम सन आर व्हेरी हार्मफुल टू अस. सो ओझन लेअर, दिस रेज ॲब्सॉर्ब बाय ओझन लेअर अँड प्रोटेक्ट आवर अर्थ. की अल्ट्रा व्हायलेट रेज हे काय हार्मफुल आहे. समजा आपण ह्याच्या सान्निध्यात आलो तर काय होणार, म्युटेशन, DNA म्युटेशन होऊन स्किन कॅन्सर वगैरे होण्याची शक्यता असते. आणि त्यामुळं आपल्या DNA काय करतो आहे, 260 नॅनोमीटर वेवलेंथची अल्ट्राव्हायलेटला तो ॲब्सॉर्ब करतो आहे. आणि आपल्या DNA काय होतोय, तो परिवर्तन घडवून आणतोय. बघा दिसाले का बघा, हा नॉर्मल DNA आहे, UV रेज आलं आणि त्यामुळं ह्याच्या आतील जे हायड्रोजन बॉन्ड आहेत बघा, हे जे हायड्रोजन बॉन्ड आहेत, हे हायड्रोजन बॉन्ड काय झाले आहेत, इथं कट वाल्यात, इथं कट वाल्यात. ह्याला आपण म्युटेशन म्हणू शकतो. ह्याला काय नाही, म्युटेशन. म्युटेशन काय आहे, हार्मफुल. ओके. त्यानंतर अनेक आहे की क्लोरोफिल 44600 वेवलेंथ, बरोबर आहे. प्रोटीनसाठी 210 to 80 नॅनोमीटर. तर हा एक प्रश्न 2018ला विचारला होता बघा. ओके. हा प्रश्न UV रेज, अल्ट्रा व्हायलेट रेज. तर इथं काय करूया आपण की इथं आपला हे भाग काय होतोय, कंप्लीट होतोय. आणि नेक्स्ट लेक्चरला आपण नंतर गाठ पडूया. चला ठीक आहे. तुम्हाला हे जे व्हिडिओ चांगले वाटत असेल तर मुलांनो सबस्क्रायबर करा. बरोबर आहे. किंवा तुम्ही लाईक करा, या ठिकाणी पण सबस्क्राईब करा, लाईक करा बघ्यास. चला ठीक आहे. तर इथं आपला हा लेक्चर काय होतंय, ऑफ होतंय. परत भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके बाय, टेक केअर.